बंधूंनो, पुण्यातील प्रसिद्ध होमिओपॅथी कन्सल्टंट आणि त्याच पद्धतीने ख्यातनाम काउन्सिलर व आहार तज्ञ अशा डॉक्टर शीतल किरण बागुल यांचे मी या वेबिनारमध्ये स्वागत करतो व त्यांचा अल्पसा परिचय करून देतो. डॉक्टर शीतल या होमिओपॅथी कन्सल्टंट आहे आणि त्याचबरोबर काउन्सिलर आणि आहार तज्ञ आहेत. त्यांनी आजपर्यंत समाजातील बऱ्याच बंधू भगिनींना कोविड काळातही वेळेस त्या मदत करत असतात. आपले संस्थेचे विश्वस्त श्री डी व्ही दादा बिरारी यांच्या त्या सुकन्या आहेत आणि आजच्या या कोरोनाच्या जनजागृती वेबिनारमध्ये पहिले पुष्प गुंफण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करतो. डॉक्टर सौ शीतल किरण बागुल. नमस्कार, ऐकू येत आहे माझं बोलणं? हा, नमस्कार. मी डॉक्टर शीतल बागुल. मी आज तुमच्याशी आपल्या सध्याची साथीची रोग जो चालू आहे कोरोना, त्याच्याविषयी थोडंसं बोलणार आहे. आतापर्यंत गेल्या 1 वर्षापासून व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर कडून आपण बरंच काही शिकत आला आहात. त्याच्यामुळे आज एक डॉक्टर म्हणून मला तुम्हाला काही सांगायचं आहे, तो हा संवाद साधायचा आहे, तर तेवढं एक ऐकून घ्या. तर गेले 1 वर्ष झालं आपण ह्या कोरोनाचा एपिडेमिक, पॅन्डेमिकशी मानसिक, आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक व महत्वाचं म्हणजे शारीरिक दृष्ट्या आपण यांनी धीटानं सामना करतोय. पण आता कोरोनाच्या आत्ताच्या व दुसऱ्या भयंकर लाटेने अक्षरशः शासकीय म्हणा किंवा राजकीय यंत्रणा, त्यातल्या त्यात कौटुंबिक आणि सामाजिक यंत्रणाची तर फार कंबर मोडलेली आहे. तर कोविडच्या ह्या नव्या लाटेत व्हायरस हा बदललेल्या स्वरूपात दिसतोय आपल्याला. म्हणजेच तो म्युटेट झालेला आहे, आपण त्याला म्हणतो. नवीन स्ट्रेन येऊ घातलेला आहे. तर त्याच्या आधी जो आपल्याकडे डेटा अवेलेबल होता, त्याच्यावर पण कुरघोडी घालायचा हा प्रयत्न होतोय. आणि आता अचानक लक्षणांमध्ये सुद्धा फेरफार होऊन आतापर्यंत कसं पेशंटच्या बाबतीत आपण काही ठोकताळे बांधत असू, पण आता ते पण बदलताना दिसतंय. त्याच्यामुळे आत्ताचं गेले 1 वर्षापूर्वीचं तुम्ही जर पिक्चर बघत असाल, तर अचानक आपल्या भारतात तो आला काय आणि मग नंतर लॉकडाऊन झालं काय? तो जी भीती होती लोकांमध्ये, ती एक शस्त्र म्हणून वापरलं गेलं. त्या भीतीच्या पोटी का होईना लोकं घरात बसले. त्याच्यामुळे हा कुठेतरी कंट्रोल राहिला. पण आत्ताच्या याच्यामध्ये मध्यंतरीच्या काळात काय झालं हे आपल्याला कळलं. कुठे-कुठेतरी आपण शिथिल झालो, कुठे-कुठे बेसावध झालो आणि एकत्र सगळे यायला लागलो. गेट टुगेदर, फॅमिली फंक्शन्स सगळ्या हे व्हायला लागलं आणि त्याच्यानंतर मग हा नवा व्हायरसचा स्ट्रेन, जसं प्रत्येकाला जगायला काही ना काहीतरी ते बदल घडवावा लागतो, तसं व्हायरसने सुद्धा त्याच्यामध्ये बदल थोडासा घडवला आणि त्याचं परत तो वेगळ्या अजून वेगाने आपल्यामध्ये त्रास द्यायला आलेला आहे. तर त्याच्यामुळे ते चित्र सगळंच बदलताना दिसते आहे. तर आता आपण थोडक्यात बघूया, की एपिडेमिक म्हणजे काय किंवा पॅन्डेमिक म्हणजे काय? तर एपिडेमिक म्हणजे हा साथीचा रोग. तर हा एखाद्या लोकॅलिटीमध्ये पर्टिक्युलर लोकांमध्ये किंवा सगळ्या लोकांमध्ये, जास्त प्रमाणाच्या लोकांमध्ये एक पर्टिक्युलर प्रकारचे लक्षणं घेऊन जेव्हा कुठली साथीचा रोग येतो, त्याला आपण साथीचा रोग म्हणतो. हा साथीचा रोग जेव्हा जगभर पसरतो, अक्रॉस द ग्लोब, म्हणजे आपण पूर्ण पृथ्वी तलावाच्या सगळ्या कंट्रीजमध्ये, राष्ट्रांमध्ये जेव्हा पसरतो, त्याला आपण पॅन्डेमिक म्हणत असतो. तर ह्या साथीचा रोग याची जर आपण हिस्ट्री बघायला गेलो, तर एक साधारणतः 1918 साली असाच स्पॅनिश फ्लू नावाचा एक साथीचा रोग असाच आला होता, की तो अमेरिकेत जरी त्याचं ओरिजिन झालं, तरी पण स्पेनमध्ये त्याचे जास्त पेशंट आढळल्याने त्याला स्पॅनिश फ्लू म्हणतात. तेव्हा सुद्धा हा ब्रिटिशांकडून आपल्या भारतात आला आणि लाखो लोकं, करोडो लोकं त्याच्यात सुद्धा त्यांना जीवितहानी झाली होती. त्याच्यामुळे तसाच जीवितहानी करणारा धोकादायक व्हायरस हा आता आलेला आहे गेल्या 1 वर्षापासून. तर हा कोविड-19 म्हणजे काय? आपण त्याला कोरोना म्हणतो, पण त्याला कोविड-19 म्हणजे काय? तर कोविड-19 याचा फुल फॉर्म आहे कोरोना व्हायरस डिसीज 2019. म्हणजे नोव्हेंबर, साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबर 19च्या दरम्यान हा चायनाच्या वुहान नावाच्या शहरामध्ये हा पहिल्यांदा तिथे काही असे प्रकारचे पेशंट आढळून आले. एक टिपिकल त्यांचे साधारणतः सारखीच असे लक्षणं होती. तर तिथून तो सुरू झाला, की जे फळं खाणारी वटवाघुळं असतात, ते माणसांच्या खाण्यात आले आणि त्या वटवाघुळांकडून माणसांमध्ये तो आला आणि मग त्याच्यामध्ये तो म्युटेट होऊन एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे, दुसऱ्या माणसाकडून अशा माणसांमध्ये म्हणजे ह्युमन ट्रान्समिशन त्याचं सुरू झालंय. त्याच्यानंतर तो युरोप राष्ट्रांमध्ये गेला, वुहान टू मिलान, इटलीमधलं मिलान. त्या इटलीमध्ये बऱ्यापैकी त्याची जीवितहानी झाली. बाकीच्या युरोप राष्ट्रांमधून
UK म्हणजे लंडन, UK त्याच्यानंतर USA मध्ये जाऊन तो त्याचा जसं वादळ डोळा फिरवतो तसं तसं आपल्या कोरोनाच्या याच्यानी डोळा फिरवून ते भारताकडे, ब्राझीलकडे, मेक्सिकोकडे आपल्याकडे ते ते वादळ सुद्धा 1 वर्षापूर्वी आलेलं आहे आणि आता त्याच्या अनुषंगाने आपण कसा-कसा त्याने आपल्यावर घात केलेला आहे, कसा-कसा आघात केलेला आहे, तर ते आपण आता पुढे बघणारच आहोत. तर याच्यामध्ये अशा बऱ्याच राष्ट्रांमध्ये खूप त्याची जीवितहानी झालेली आहे. आत्ता तर मागच्या वर्षीपर्यंत 100-200 नी वाढले तर आपल्याला टेन्शन यायचं, आपण मीडियावर बघून. आता लाखोनी वाढताय तरी टेन्शन येत नाहीये. तेव्हा आपली फिअर वेगळी होती. आता फिअर अशी वेगळी आहे, की आपल्याला बेड मिळेल की नाही, ऑक्सिजन मिळेल की नाही किंवा रेमडेसिवीर मिळेल की नाही. तर अशा ह्या सगळ्या सायकॉलॉजिकल स्टॉर्ममध्ये किंवा ह्या सगळ्यामध्ये आपण अडकलेलो आहोत. त्याच्यामुळे आता आपण बघूयात हा कोरोना व्हायरस का आहे? एक्झॅक्टली याला आपण का असं डेंजरस का म्हणतो? तर हा ॲक्चुअली हा मृतक कण आहे. तो जीवित पण नाही आणि निर्जीव पण नसतो. तो जीवित सृष्टी आणि निर्जीव सृष्टीमधला एक मधला भाग आहे. पण त्याची एक खासियत अशी आहे, की तो पटापटा वाढतो. म्हणजे तो माणसाच्या शरीरात गेला, पेशींमध्ये गेला, तर तो 1चा 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16 असे घेऊन तो पटापट त्याची संख्या वाढवत जातो आणि जशी-जशी त्याची संख्या वाढते, तशी-तशी आपल्या शरीराला त्याची हानी पोहोचत असते. तर त्याच्यामुळे हा व्हायरसचा आता तुम्ही गेल्या 1 वर्षापासून त्याचं स्ट्रक्चर बघितलं असेल, त्याची पिक्चर बघितलं असेल, तर तो असा गोलाकार त्याला स्पाइक्स म्हणजे त्याला काटे असल्यासारखं बाहेरून दिसतो. आतमध्ये आर-एन-ए स्ट्रँड असतो. तर हे जे बाहेरचे काटे असतात ते लिपिडने बनलेले असतात. आता मला हे सांगायचं कारण का? कारण की ते लिपिड आहे ते साबणाच्या पाण्याने तो नाश पावतं. ते लिपिड जे आवरण असतं ते नाश पावतं. त्याच्यामुळे हात का धुवायचे असतात साबणाने आणि पाण्याने हे महत्त्व सांगण्यासाठी मी त्याचं आवरणाचं थोडक्यात सांगितलेलं आहे. बाकी आपण त्याच्या डिटेलमध्ये नको जाऊयात. तर त्याच्यामुळे हा व्हायरस जशी आपली नंबर वाढत जातो त्याच्यामुळे तो जास्त डेंजरस असतो. मग आता हा व्हायरस आहे तर तो आता आपल्या शरीरामध्ये कसा जातो? तर बाकी काही नाहीये. तो हातातून नाही जात, पायातून नाही जात, तो कुठल्या जखमेतून नाही जात, ब्लड ट्रान्सफ्युजन मधून नाही जात, कुठल्या हाताला कट असेल तरीही नाही जात. तो फक्त जातो हे आपल्या चेहऱ्यामधले हे 5 ऑरिफायसेस लक्षात ठेवायचे. 2 डोळे, 2 नाकपुड्या आणि 1 तोंड. याच्यामध्ये सुद्धा जास्त महत्वाचं आहे ते डोळे. डोळ्यामध्ये हार्डली 1-2% पासून डोळ्यामधून जातो. तोंडामध्ये तरी आपण तोंड बंद करतो फक्त जेवताना आणि बोलताना आपण उघडतो. पण नाकपुड्या ह्या ओपन असतात. तर सर्वात मॅक्सिमम 80 ते 90% हा व्हायरस आपल्या नाकपुड्यातून आतमध्ये जात असतो. तर आता नाकपुड्यातून आत गेला तर काय होतं? तो जेव्हा बरंच आता आपण ऐकतोय, की नाकात आधी टिकतो, मग घशात टिकतो, मग तो आतमध्ये जातो, असं काही नाहीये. एकदा तो शरीरामध्ये प्रवेश झाला, तर त्याचे जे रिसेप्टर्स असतात, त्याचे जे काटे असतात, ते आपल्या नाकाच्या काही सिलिएटेड सेल्स असतात, काही पेशी असतात, त्यांना तो चिकटतो. तो चिकटल्यानंतर तो त्या पेशींमध्ये प्रवेश करतो आणि एकदा पेशींमध्ये प्रवेश झाला, तर तो 1चा 2 मग त्याची पटापट त्याचे नंबर वाढत जातात. मग तसं जसं त्याचे नंबर वाढत जातात, मग ते घशाला अफेक्ट करतात आणि हळू तो लंग्सला म्हणजे फुफ्फुसांना अफेक्ट करतो. काही-काही पेशंट्समध्ये तो किडनीला अफेक्ट करतो. काही-काही पेशंट्समध्ये तो रक्तवाहिन्यांना अफेक्ट करतो, हृदयाला अफेक्ट करतो. तर पण मॅक्सिमम त्याचं कार्य असतं ते फुफ्फुसांना अफेक्ट करणं. आता फुफ्फुसांना अफेक्ट करतो म्हणजे काय होतं, की फुफ्फुसांमध्ये जिथे शरीराला पूर्ण ऑक्सिजन सप्लाय दिला जातो. ऑक्सिजन जिथे म्हणजे रक्तामध्ये जिथे ऑक्सिजन मिसळतो अशा जागांमध्ये, अशा पेशींना तो तिथे नंबर वाढवून त्या पेशींना तो हानी पोहोचवतो. त्याच्यामुळे आपण कोरोनाच्या मध्ये म्हणतो, की का ऑक्सिजनचा आपल्याला प्रॉब्लेम का येतो, की ऑक्सिजन आपला सप्लाय का कमी होतो पूर्ण शरीराला. त्याच्यामुळे हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे, की कुठे-कुठे तो अफेक्ट करत असतो. किडनीच्या पण सेल्सला तो अफेक्ट करू शकतो. त्याच्यामुळे हे जाणून घेणं आपल्याला गरजेचं आहे. मग मग आपण बाहेर जाताना फक्त लक्षात ठेवायचं, बाकी काही करायचं नाहीये. तुम्ही मास्कनी तुमचं नाक, तोंड व्यवस्थित झाकलं, तर तुम्ही खूप व्यवस्थित प्रोटेक्टेड आहात आणि ग्लास लावले तर तुमच्या डोळ्यांनी सुद्धा प्रोटेक्ट होतो. कानामधून जात नाही, बाकी कशातूनही जात नाही. एवढं तुमच्यापर्यंत गेलं तरी खूप चांगलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जो तेव्हा आपल्या शरीरामध्ये त्याचा प्रवेश झाला, तर मग एक्झॅक्टली आता तो कुठल्या-कुठल्या प्रसाराने म्हणजे कुठल्या-कुठल्या प्रकाराने आपल्या शरीरात जाऊ शकतो. तर त्याचे 2-3 प्रकार आहेत. एक तर एरोसोल आहे किंवा आत्ता एअरबॉर्न म्हणून ते म्हणायला लागलेले आहेत. नाहीतर मग फोमाइट्स आपण ज्याला म्हणतो.
तर आता मी एक तुम्हाला सांगते. तर एरोसोल म्हणजे काय, की जेव्हा आपण शिंकतो, खोकलतो, जेव्हा बोलतो जोरजोरात, तर तेव्हा ते आपल्या तोंडातून किंवा नाकातून जे सिक्रिशन्स किंवा जे द्रव द्रव बाहेर पडतात, म्हणजे इन्फेक्टेड पर्सनच्या शिंकण्याने, खोकलण्याने किंवा बोलण्याने त्या द्रव पदार्थातून त्या व्हायरस सुद्धा बाहेर पडत असतात. आपण त्याला ड्रॉपलेट्स म्हणतो. म्हणजे त्या द्रव पदार्थांमध्ये तो व्हायरस बऱ्यापैकी त्या प्रमाणात असतो आणि तो व्हायरसचा ते ड्रॉपलेट समजा कुणाच्या नाकातोंडात गेले, तर तो माणूस सुद्धा इन्फेक्ट होत असतो. तर त्याच्यामुळे आपल्याला नाक आणि तोंड हे प्रोटेक्ट करणं हे किती गरजेचं आहे हे आपल्याला कळेल. तर आता हे झालंय ड्रॉपलेट्स. आता फोमाइट्स म्हणजे काय, की आता समजा इन्फेक्टेड पर्सन शिंकला, असा शिंकला, असा खोकलला आणि त्याचे ते हात म्हणजे त्याच्या हाताला जे लागलेले असतात, ते जर त्याने इकडे-तिकडे लावले आणि जर आपले पण हात तिथे असे लागले गेले आणि तेच हात विदाऊट आपण न धुता समजा नाका-तोंडाला लावले, तर तो व्हायरस आपल्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतो. म्हणून हात धुणं आणि मास्क घालणं याचं हे महत्त्व आपल्याला इथे समजून येतं. तर त्या आता आता जेव्हा जेव्हा इन्फेक्टेड पर्सन जेव्हा बोलेल, थुंकेल किंवा खोकलेल, तर ते जे काही द्रवपदार्थ इकडे-तिकडे पडतात, ते कुठल्यातरी सरफेसेसला म्हणजे सोफा सेट म्हणा किंवा नॉब्स म्हणा किंवा मोबाईल म्हणा किंवा फरशी किंवा याच्यावर कार्डबोर्ड म्हणा, अशा याच्यावर ते समजा द्रवपदार्थ पडला आणि तर त्या फोमाइट्स याला फोमाइट्स म्हणतात, की म्हणजे सरफेसेसवर. मग तिथे समजा चुकून दुसऱ्या कोणाचा हेल्दी किंवा निरोगी व्यक्तीचा हात लागला आणि तो परत चुकून काना-नाकाला लागला, सॉरी नाका-तोंडाला लागला, तर मग तो इन्फेक्ट होण्याचा प्रश्न असतो. तर मग हे फोमाइट्स याच्यामध्ये कितपत व्हायरस ॲक्टिव्ह राहतो किंवा इनॅक्टिव्ह राहतो, हे अजून आपल्याला म्हणजे तो साधारणतः म्हणतात, की 6 तास ते 2 ते 3 दिवस फोमाइट्सवर राहतो किंवा ड्रॉपलेट्समध्ये तो बऱ्यापैकी बरेच तास राहतो आणि आता नवीन म्हणतायत, की एअरबॉर्न इन्फेक्शन आहे. एअरबॉर्न म्हणजे काय, की हवेतून पसरतो. आता हवेतून कधी पसरतो ते पण आपण नाकारता येत नाही. कारण की काय होतं जेव्हा इन्फेक्टेड पर्सन जेव्हा बाहेर क्राउडेड प्लेसेस म्हणा किंवा क्लोज्ड याच्यामध्ये किंवा म्हणजे बंद जागी असतात किंवा खूप गर्दीच्या ठिकाणी असतात. जसे जिम झाले, थिएटर झाले किंवा कुठले लग्न समारंभाचे क्लोज्ड जे असतात मंगल कार्यालय त्याच्यामध्ये म्हणा किंवा जेव्हा गर्दीची ठिकाणं असतात, तर तिथे तुम्ही विदाऊट मास्क बोललात, शिंकलात, खोकललात, तर ते व्हायरस हवेमध्ये 2 ते 3 तास राहू शकतात. तर मग अशा वेळेस समजा त्याच याच्यामध्ये दुसरा जर कोणी त्याच्यामध्ये जर आला तो माणूस, तर त्याला ते इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणून हे एअरबॉर्न सुद्धा खूप लक्षात घ्यायला हरकत नाहीये आणि आत्ताचा जो व्हायरस स्ट्रेन आहे, तो फास्ट स्प्रेडिंग आहे. तो म्युटेट पण झालाय आणि तो फास्ट स्प्रेडिंग सुद्धा झालाय. आधी एक माणूस 3 लोकांना इन्फेक्ट करायचा, आता एक माणूस जवळ-जवळ 10 ते 15 लोकांना इन्फेक्ट करू शकतो. एवढा याच्यापेक्षा जास्त सुद्धा करू शकतो. असं झालेलं आहे. तर त्याच्यामुळे आपण ही काळजी घेणं खूप गरजेचं असतं. तर आता हा आपला व्हायरस आता हे प्रवेश कसा झाला ते झालं आपल्याला हे सगळं झालं. तर मग आता हा व्हायरस खूप म्हणजे याच्यामध्ये हा कोणाकोणाला बाधित करतो? तर असं काही नाही स्त्री-पुरुष असं वगैरे काही नाहीये. तो स्त्री किंवा पुरुष दोघांनाही बाधित करतो. पुरुष जास्त अफेक्ट होता याच्यामध्ये आणि आजकाल तर आता नवीन स्ट्रेन तर आहे. आधी असं होतं की एज ग्रुप सीनियर सिटिझन होते. त्याच्यामध्ये ते जास्त अफेक्टेड पण होते आणि त्यांना जास्त रिस्क पण होत्या. तर पण आता तर यंग एज पण आपल्याला अफेक्ट होताना दिसतायत. इव्हन लहान मुलांना सुद्धा तो आता बाधित करणं सुरू झालेलं आहे. तर त्याच्यामुळे वयोगटाचा असं आपल्याला आता सांगता येणार नाहीये. त्यातल्या त्यात एक 20च्या आत आपली प्रतिकारशक्ती चांगली असते. म्हणून तिथे तो थोडासा इन्फेक्शन होऊ शकतं, पण सिम्प्टम्स थोडेसे कमी होऊ शकतात. बरं त्यांना डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, किडनीचे आजार आहेत, कॅन्सरसारखे आजार आहेत, हृदयाचे आजार आहेत. अशा लोकांना नक्कीच काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आता हे झालं व्हायरसचं, की तो एंट्री कसा झाला वगैरे. मग आता लक्षणं काय-काय असू शकतात बरं? तर लक्षणांमध्ये आतापर्यंतच्या उपलब्ध माहितीनुसार आता आपण असं बघितलं तर 81% जवळ-जवळ 81.5 वगैरे, की त्यांच्यामध्ये सिम्प्टम्सच दिसत नाही. ज्याला आपण म्हणतो लक्षणविरहित कॅरियर्स आपण म्हणतो त्यांना, की त्यांच्यामध्ये कोरोना व्हायरस असू शकतो, पण त्यांना लक्षणं दिसत नाही. मे बी याला भरपूर वेगवेगळी कारणं असतील. पण आपण आणि आता त्याच्यानंतर 14% जे मध्यम आजाराचे मध्यम लक्षणं असलेले
रुग्ण असतात, काही 5% जे असतात ते गंभीर स्वरूपाचे आजार त्यांना होतो. त्या 5% 2 ते 3% लोक अगदीच म्हणजे मरणाच्या दारात पण असतात असं आपल्याला म्हणायला हरकत नाहीये. तर अजूनही ती डेथ रेट आपला अजूनही असा वाढलेला नाहीये. म्हणजे तोच आहे मागच्या वर्षी जो होता तोच. फक्त काळजी घ्यायचं कारण आहे, की हा व्हायरस खूप पॉवरफुल आहे. त्याच्यामुळे आपल्याला ती काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे असिम्प्टोमॅटिक कॅरियर म्हणजे आत्ताचं जे लेक्चर माझं ॲक्चुअली आहे ते असिम्प्टोमॅटिक कॅरियर आणि जे मध्यम स्वरूपाच्या आजाराचे आहेत आणि मेन जास्त आहे ते गंभीर स्वरूपाचा आणि कुणाला तो व्हायरस कसा अफेक्ट होईल हे सांगता येत नाही. एकदा व्हायरस बॉडीमध्ये गेला, की तो कसा रिॲक्ट होईल बॉडीमध्ये ते आपल्याला सांगता येते. त्याच्यामुळे कुठलाही रुग्ण गंभीर स्वरूपाला जायला नको म्हणून आपल्याला हे आज लेक्चर घेणं भाग आहे. तर लक्षणांमध्ये आता मी तुम्हाला सांगेल जे मध्यम स्वरूपाचे असतात, जे 14% लोकं असतात, त्यांना कुठल्या-कुठल्या प्रकारची लक्षणं दिसतात. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ताप आहे. तर ताप कसा असतो? तो साधारणतः ताप येतो तो 99 ते 101, 102 डिग्री फॅरनहाईटला तो ताप असू शकतो. 102च्या वर जो असेल तो सहसा डेंगी वगैरे सारखे आजारचे हे असतात. पण आत्ताच्या घडीला जेव्हा हा एवढा मोठा व्हायरस एपिडेमिक्समध्ये एवढा मोठा व्हायरस आजूबाजूला असताना बाकीचे आजार थोडेसे सौम्य होतात किंवा होतही नाही, पण त्याची शक्यता खूप कमी असते. पण ह्याच आपण आत्ता डोक्यात हेच धरून चालायचं, ताप आला की आधी कोरोनाची टेस्ट करून घेणं आणि आयसोलेट होणं हे खूप गरजेचं असतं. हा युज्युअली असं आमच्या पेशंट्समध्ये म्हणजे असं दिसत आलेलं आहे, की हा साधारणतः संध्याकाळी ते रात्री सुरुवातीला वाढायला सुरुवात होते. पण तो नंतर दिवसभर पण राहतो. साधारण तो 1 ते 10 दिवस ताप राहू शकतो. आजकालच्या स्ट्रेनमध्ये तो 10-10, 11-11 दिवस सुद्धा ताप राहू शकतोय. आधी 1-1, 2-2, 4-4, 5-5 दिवस यायचा, आता 10-10 दिवस ताप राहतो. तर आता दुसरं लक्षण बघू आपण, की त्याच्यामध्ये घसा कोरडा पडणं. आता मी जसं तुम्हाला सांगितलं, की नाकातून जाणार, मग घशामध्ये पण अफेक्ट होतो. तर मग घसा कोरडा पडणं, कोरडा खोकला येणं किंवा घसा दुखणं. आजच मला एक पेशंटचा फोन आला, की फक्त घसा दुखतोय, बाकी दुसरं काहीच होत नव्हतं. तर घसा दुखणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि कोरडा खोकला असतो. मोस्टली याच्यामध्ये बेडक्या पडत नाही किंवा ओला खोकला नसतो. पण ते पण आपण आत्ताच्या ह्याला सांगू शकत नाही, पण खोकला हा असतो. तर मग तो असेल आणि तुम्हाला ताप असेल आणि अजून एक असतं, की अंगदुखी, गळल्यासारखं वाटणं किंवा खूप थकवा येणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर हे जेव्हा 3 जेव्हा दिसतात खोकला, ताप आणि अंगदुखी किंवा थकवा येणं, हे जेव्हा दिसले तेव्हा 100% आयसोलेट होणं आणि तुम्ही त्याच्यामधून ट्रीटमेंटकडे, डॉक्टरकडे जाणं हे खूप गरजेचं असतं. बाकीची लक्षणं आजकाल नवीनच्या ह्याच्यात दिसायला लागली आहेत. ती म्हणजे डोळे लाल होणं, परत जुलाब होणं, पोट दुखणं, पोटात गडबड वाटणं, मळमळ, उलटी वगैरे ह्यासारखे सुद्धा आजार दिसायला लागलेले आहेत. आणि महत्वाचं लक्षण म्हणजे दम लागणं. दम लागला तर लगेचच हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आणि ॲडमिट व्हायचं आहे. त्याच्यामुळे याच्यातली लक्षणं म्हणजे ताप येणं, अंग दुखणं आणि खोकला येणं, लगेच आयसोलेट होणं आणि टेस्ट करून घेणं आणि दम लागणं, लगेच हॉस्पिटलमध्ये जाणं हे लक्षात ठेवा. बाकी ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे. तर सुपर स्प्रेडर हे 81% आहे. त्याच्यामुळे त्यांनी काय-काय करायचं हे आपण पुढे बघणारच आहोत. तर हे एवढं सांगून मी माझं थांबवते. त्याच्यामुळे तुम्ही घरात राहा, सुरक्षित राहा एवढीच विनंती आहे. थँक यू.